बहरलेली झाडं, बहरलेली वेल ही जेव्हा एखाद्या काठीचा आधार घेते तर तिला एक वेगळाच आकार प्राप्त होतो. ते हिरवे पाणी आणि हिरवे मन आणि आयुष्यातील हा सुखद क्षणाचा क्षणिक आनंदसुद्धा आपल्याला प्रसन्नता निर्माण करतो. कुठंतरी आपल्याला आंतरिक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अध्यात्म आणि निसर्ग यांचा समन्वय हा लाभदायक आहे. त्यामुळे तो एक सुखद सहवास वृक्षांचा, वेलींचा आणि कोवळ्या कोवळ्या पानांचा हा भाव देखील जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. आपण आपल्या हातानं लावलेली झाडं वाढताना पाहताना एक वेगळं आपलं मन, तो छंद, ती जोपासना, ती वाढ सुखद देऊन जाते. म्हणजेच आयुष्य जगायला हा सुखद निसर्ग सतत प्रेरणादायी आहे, आनंददायी आहे. आणि हे जीवन आपण सुखात कसं जगतो हे निसर्गाबरोबर केलेला सुखद संवाद होय. या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसं मशीन झालेले आहेत. त्यांना स्वतःचं अस्तित्व कळत नाही की आपण काहीतरी छंद जोपासावे, आपल्या मनाचं संगोपन करावं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये काहीतरी करावं आणि तो जो सात्विक आनंद आहे तो याच जन्मामध्ये अनुभव घ्यायचा. हा जन्म नाही पुन्हा. म्हणून मानवानं स्वतःचं अस्तित्व निसर्गाशी एकरूप केलं तर अंगावर पडलेला प्रत्येक थेंब हा अमृत वर्षाव होऊन जातो. हा निसर्ग, हे गगन, हे जल, हे स्थल, ही पृथ्वी आणि हे अग्नी आणि वायू हा पंचभूतांचा खेळ आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये ऊर्जा देतो. यापेक्षा दुसरं ते समाधान काय? सुखासाठी अनंत माणूस धडपडत असतो, अडखळत असतो, कधी त्रास व्यक्त करत असतो. त्याहीपेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये क्षणभर आनंद, पर्व आणि